नमस्कार. आपण ऐकतोय श्री वामन देशपांडे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या अमृत वचनांवर आधारित रसाळ प्रवचनं नामस्मरण. आजचं प्रवचन आपलं चाललेलं आहे 57वं. अध्यात्माच्या वाटेवर जर आपल्याला 4 पावलं टाकायची असतील तर त्यासाठी मुख्य म्हणजे मन निशंक असावं लागतं, मन सुदृढ असावं लागतं, मन निश्चयी असावं लागतं, भगवंत दर्शनाची खरीखुरी तहान लागायला लागते आणि मुख्य म्हणजे सद्गुरूंचं मार्गदर्शन लाभावं लागतं, सद्गुरू कृपा व्हायला लागते, भगवंतांशी अनुसंधान जुळायला लागतं. तर नामस्मरणाचा ध्यास लागायला लागतो. मनात अंधारासारखा दाटून आलेला अतिचिकित्सक भाव समूळ नष्ट करावा लागतो आणि मनात शंकांचं वादळ जर सुरू झालं तर भगवंत दर्शन होणं खरंच फार दुर्लभ होऊन जातं. आपल्या हातात वास्तविक एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे परमेश्वराला आपलासा करून घेणं. प्रत्येक श्वास त्याच्या नामातच गुंफणं, केवळ त्याचाच ध्यास लागणं. गोंदवलेकर महाराज म्हणतात की प्रपंचात मनुष्याला धीर हवा. आपण भगवंतांच्या स्मरणात निर्धास्तपणे असावं. फार चिकित्सा करण्याने नुकसानच होतं. विद्येचं फळ काय, तर आपल्या मनाला जे बरं वाटेल त्याची चिकित्सा न करता ते मनापासून करायचं आहे आणि आपल्याला जे काही करायचं नाही आहे त्याची चिकित्सा करीत बसायचं. मग चिकित्सा मर्यादेपर्यंतच असावी आणि ती काय एकदा मर्यादा बाहेर गेलं की आपण काय बोलतो आहे हे आपल्यालाच कळत नाही. चिकित्सेमुळे प्रत्येक विषयाला 1000 वाटा फुटतात. मूळ भगवंत विषय नासूनच जातो. मग त्यापेक्षा काय करा, तर श्री गोंदवलेकर महाराजांनी एका ओवीत म्हटलेलं आहे की राम हा तारक मंत्र हा निराकार, जपा वारंवार हेची एक करा, राम दृढ धरा, पुनरपी संसारा येणे नाही. मग महाराज म्हणतात की श्रीरामाचा अखंड जप हा वास्तविक तारक मंत्र आहे आणि तो जप वारंवार जपावा. श्रीरामाला आपल्या हृदयी दृढ धरावा, म्हणजे पुन्हा पुन्हा या जीवसृष्टीत जन्म घ्यायलाच नको. मोक्षाचे प्रवासी तुम्ही व्हाल, पण फक्त एकच करा, मन सुदृढ करून फक्त राम नाम जपात तल्लीन व्हा. म्हणजे काय, तर रामस्मरण म्हणजे तुमचा श्वासोच्छ्वास होऊ दे. त्यामुळे तुमच्यातला अहंकार सांडून जाईल, अहंकार वितळून जाईल आणि मनातल्या शंकांच्या वारुळातला कुठेतरी कायमची मूठमाती मिळेल. चिकित्सा किती करावी यालाही मर्यादा आहे ना. कधीही अमर्याद होऊ देऊ नये किंवा विवेकाचीही अमर्यादा होऊ देऊ नये. आपण नामातच दंग होऊन प्रत्येक क्षण आनंदरूपच करावा. भगवंतांच्या प्रेमाची तहान लागली की साधकांना मार्ग दिसतो, हे मात्र कधीही नाकारता येत नाही. माणसाच्या मनात एकदा का स्वकर्तृत्वविषयक अभिमान निर्माण झाला की त्याच्या अधोगतीला मग सीमा राहतच नाही. डोंगरावरून धोंडा कोसळावा तशा वेगाने हा अभिमानाचा धोंडा माणसाला पार रसातळाला नेतो आणि म्हणून संत सज्जन वारंवार एकच गोष्ट सांगतात की विवेकाची वल्ली कधीही सोडू नका, अभिमानाचा फणा कधीही उगारू नका. ज्याच्यापाशी विवेक आहे त्याच्यापाशी कधीही अहंकार नांदत नाही की अभिमानाचा फणा कधी फस्कन नागाच्या डंखासारखा अंगावरही येत नाही. अहंकार आणि अभिमान या दोन्हीही भावना आपल्या मनातून कायमसाठी हद्दपार करा. अभिमानासंबंधी तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटलेलंही आहे की अभिमानाचे तोंड काळे, दावी बळे अंधार, लाभ न्यावा हातो हाती, तोंडी माती पडोनी, लागली से पाठी लाज, झाले काज नासाया, तुका म्हणे कुश्चळ मनी, विटंबनी पडिली ती. तुकाराम महाराज म्हणतात की अभिमानाचं तोंड हे काळं असतं. अभिमान हा जन्मताच काळा ठिक्कर पडलेला असतो आणि त्यामुळे त्याच्या अस्तित्वापाशी स्वतःचा म्हणून दाट अंधारच असतो. हा अभिमान ज्या ज्या शरीरात नांदत असतो त्या त्या ठिकाणचं आत्मस्वरूप पार अंधारात लोपलेलं असतं. कारण काय, कारण हे आहे की जिथे जिथे अभिमान आणि अहंकार हे सख्खे जुळे नांदतात तिथे देहाभिमान अक्षरशः सळसळत असतो. मग परमात्म दर्शन त्याला होणार कसं? वास्तविक होतं काय की आत्मस्वरूपाचा लाभ हा अहंकारी देहाभिमानामुळे सांडून जातो, हातोहाती निसटून जातो. तोंडात माती पडावी ही कृती फक्त अभिमान ही गोष्ट करते. मग अभिमानाचं हे प्रधान लक्षण आहे की सर्व सिद्धीला जाणारे कार्य नष्ट करून टाकायचं. परमेश्वरी विचारांचं अधिष्ठानच मनात नसल्यामुळे
करता करविता हा भगवंत ही सुंदर जाणीवच तिथे राहत नाही, तिथे ती नांदतच नाही. त्यामुळे होतं काय की लाज पाठी हात धुवून लागते, केलेलं कार्य नष्ट होतं. आणि म्हणूनच महाराज म्हणतात की ज्यांच्या मनात पापाचे डोंगर असतात ते अभिमानाचे धनी होतात, मग ते फजितीच्या डोहात बुडतात. मनातला अभिमानाचा काळोख पहिल्यांदा नष्ट व्हायला हवा. गोंदवलेकर महाराज म्हणतात की आज आपल्याला समाधान का मिळत नाही आहे, तर आपला अभिमान त्याच्या आड येतो. कर्म करीत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तरच आपल्याला भगवंतांचं प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल, यात शंकाच नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की नफ्याच्या वेळी मनात अभिमान उत्पन्न होतो आणि तोट्याच्या वेळी दैव आठवतं. म्हणून दोन्हीही प्रसंगी करते पण नसावं. देवाच्या हाती मी बाहुलीप्रमाणे आहे असं मानावं. खोटे करते पण घेतलं की खरं रडायला लागतं आणि आपण खरंच लहान मुलासारखे निराभिमानच असावं. मनुष्याच्या हाती काहीही नाही आहे, सर्व काही रामाच्या हाती आहे. म्हणून रामरायाला शरण जावं. परमेश्वराला पूर्णपणे शरण गेलं की मनातला अभिमान नष्ट होतं, हे महत्त्वाचं आहे. परमेश्वराच्या जवळ फक्त नामानेच जाता येतं. नामस्मरण म्हणूनच आयुष्याचा भाग होऊन जायला हवं. सर्व संतांनी एक गोष्ट वारंवार सांगितली आहे की आपण ज्या स्थितीत असू त्या स्थितीत आनंदी राहावं. भगवंतांच्या साक्षीने प्रत्येक क्षण जगावा. आपण जिथे जाऊ तिथे तो आपल्याबरोबर आहे ही भावना मनात सतत बाळगत पावलं टाकावीत. ही भावना एकदा का मनात दृढ झाली की जगणं सुसह्य होतं. भगवंताला शरण जाण्यात फार सुख दडलं आहे हे मात्र कळायला हवं. परंतु होतं काय की माणूस सतत देहबुद्धीने जगत राहतो आणि एकदा का देहबुद्धीने जगायला लागलं की मनात आणि आपल्या एकूण वृत्तीतच अभिमान जागा होतो. तो मनातला अभिमान जावा असं जर खरोखरच वाटत असेल तर देहभावनाने जगणं कायमसाठी सोडायला हवं. आणि एकदा का देहाभिमान संपला की परमेश्वरी प्रेमाचा शीतल प्रकाश सर्वत्र पसरतो. त्या प्रकाशात निराकार परमेश्वराचं अस्तित्व आपल्याला जाणवायला लागतं. गोंदवलेकर महाराज म्हणतात की मनातला अभिमान जाण्यासाठी काय करा, तर अभिमान जाण्यासाठी उपाय फक्त जे जे कराल ते भगवंताला अर्पण करा. आणि तोच करत आहे, आपण काहीच करत नाही आहे, ही भावना मनात कायमसाठी रुजवावी. म्हणजेच अभिमानही भगवंताला अर्पण करावा, त्याचं नाम घ्यावं. आणि नामासारखं दुसरं खरं साधन नाही आहे. वासरू घेऊन गेलं की गाय जशी पाठीमागून आपोआप येते ना, त्याचप्रमाणे नाम घेतलं की भगवंत त्या नामापाठोपाठ आपोआप येतो. मग नामाची गोडी ज्याला आली त्यालाच आयुष्याची गोडी चाखता येते, हे समजणं आवश्यक आहे. मनात एकदा नाम घुमायला लागलं की परमेश्वरी ओढ वाढायला लागते आणि परमेश्वरी ओढ वाढली की अभिमान आपोआप गळून पडतो. आपण भगवंतांचे होऊन जाणं त्यासाठी अगत्याचं आहे. आणि एकदा का आपण परमेश्वराचं झालो की अवस्था कशी होते, तर तुकाराम महाराज म्हणतात तशी की धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, लटिके वचन नाही देही उदासीन, मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. ज्यांच्या अंतःकरणात न संपणाऱ्या दयेचे अपूर्व साठे आहेत ते संत लोक खरोखरच धन्य आहेत आणि ते सांसारिक खरोखरच धन्य आहेत. वास्तविक ते वैकुंठात राहणारे लोक आहेत. केवळ अज्ञ जनांवर उपकार करण्यासाठी या पृथ्वीवर काही काळ ते जन्म घेतात. मग त्यांच्यापाशी यत्किंचितही खोटेपणा नसतो. ते देहभावनेने पूर्णपणे उदासच असतात. म्हणूनच महाराज म्हणतात की त्यांच्या ओठामध्ये केवळ मधुर गोडच शब्द असतात. सर्व लोकांचे अपराध साठवण्यासाठी त्यांच्या पोटात खूप जागा असते. म्हणजेच लोकांचे सर्व अपराध पोटात घेऊन ते जगत राहतात. लोकांचं फक्त कल्याण व्हावं एवढीच त्यांची अपेक्षा असते. हे जे दयार्णव लोक आहेत ना, ते संत पुरुषच आहेत. ते असे का, तर त्यांच्या मुखात अखंड परमेश्वराचं नाम आहे, भगवंतांची अनुसंधान आहे. फक्त भगवंत हेच त्यांचं आनंद निधान आहे. आपली सर्व कर्म त्याला अर्पण करीत ते त्याच्याच नामात दंग राहतात. हे केवळ नामस्मरणामुळेच घडतं. आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर माणसाने नेहमी कृतज्ञ असावं. कृतज्ञता माणसाला नम्र करते. कृतज्ञतेच्या वाणीला
एक विलक्षण गोडवा असतो. कृतज्ञ माणूस म्हणूनच सर्वांना हवासा वाटतो. ही अंगभूत नम्रता, कृतज्ञता माणसानं नामाचा महन मंगल मार्ग दाखवते. आणि भगवंतांचं सतत कृतज्ञतेने स्मरण करणं म्हणजे शेवटी नामस्मरण. तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटलेलं आहे, नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता, हेची शूरत्वाचे अंग हारी आणिला श्रीरंग, अवघा झाला पण लवण सकळा कारण, तुका म्हणे पाणी पाताळपणे तळा आणि. जो भगवंतांचा भक्त असतो, जो अखंड नामस्मरणात दंग असतो, तो सतत भगवंता विचारांशीच कृतज्ञ झालेला असतो. मग त्या भक्ताने भगवंताला जणू आपल्या अंतःकरणात कोंडून ठेवलेलं असतं. त्या परमभक्ताने परमेश्वरी अस्तित्वाचा एवढा ध्यास घेतलेला असतो की एक क्षणही तो भगवंतापासून दूर जात नाही. त्याच्या मनात सतत एकच विचार पाझरत असतो की ही सर्व सृष्टी, हे सगळं विश्व ही भगवंताचीच करणी आहे. करता करविता तोच आहे, मी तर केवळ निमित्त मात्र आहे. आणि या एकाच विचाराने तो इतका व्यापलेला आहे की अजिंक्य भगवंताला त्याने केवळ आपल्या नम्र भक्तीने जिंकून घेतलेलं आहे. परमेश्वराचं खरं शूरत्व त्याच्या परमभक्तीतच साठलेलं आहे. सर्व भूतांमध्ये तो भगवंताला अनुभवतच असल्यामुळे तो पूर्णत्वाला पोचलेला आहे. मग महाराज म्हणतात की पाणी हे पातळ आणि प्रवाही असल्यामुळे तळापर्यंत सहजपणे जाऊन पोचतं. तसा हा भक्त केवळ आपल्या नम्र प्रवाही भक्तीमुळे भगवंतापर्यंत पोचलेला आहे. याचा अर्थ एकच आहे, ही सर्व कर्तव्य करीत असताना मुखातल्या सततच्या भगवंत स्मरणामुळे हा सर्वांपाशी सहजपणे जाऊन पोचलेला आहे. भगवंत विचार तो जगू लागलेला आहे आणि हे सारं केवळ नामस्मरणामुळेच घडतं. गोंदवलेकर महाराज म्हणतात, नाम घ्यायचं म्हणून आपलं विहित कर्म मार्ग सोडू नये. नामाची गोडी ज्याला आली आहे त्याचीच कर्म आपोआप सुटतात. नामाचा अनुभव नाही असं म्हणणं खोटं आहे. आपण सर्व जितकं नाम घ्यायला हवं तितकं ते घेत नाही आहे आणि म्हणूनच नामाला प्रेम येईल असंच करावं. जन्माला आल्यासारखं नामातच होऊन राहावं. भगवंत आपल्या नामस्मरणात आहे. शुद्ध भावनेशिवाय सर्व काही व्यर्थच आहे आणि भाव शुद्ध होण्यासाठी सत्समागमा वाचून दुसरा उपायच नाही. आणि एकदा त्या भगवंतांचं होऊन राहिलं ना की तो सगळे उपाय शोधून काढतो. नामस्मरणाला म्हणूनच पर्याय नाही. आणि जो नामस्मरणात दंग झाला आहे तो भगवंतांचा झाला आहे, इतका की तो भगवंताला आपल्या हृदयात प्रेमाने कोंडून टाकतो. हे तर संतवचनच आहे. आणि म्हणूनच नामाचं महत्त्व सर्व संतांनी आपल्या काही अभंगातून फार उत्कटपणे प्रकट केलं आहे. कारण एकच आहे, भगवंतांचं नाम घेणं हा त्यांचा अत्यंत लाडका छंद आहे. संतांना नामाची मुळातच आवड आहे. संत वाङ्मयात नामस्मरणाचं शीतल चांदणं अगदी सुखदपणे पडलेलं आहे. त्या साऱ्या नामाच्या अभंगातून संतांनी आपलं अंतःकरण मोकळं केलं आहे. तुकाराम महाराज एका नामाच्या अभंगात म्हणतायत, तुझ्या नामाची आवडी आम्ही बिठो तुझी वेडी, आता नवजो आडी काठाई गाऊ गीत लागो पाया, काय वैकुंठ बापुढे तुझ्या प्रेम सुखापुढे, संत समागम मेळ प्रेम सुखाचा सुकाळ, तुका म्हणे तुझ्या पायी जन्म मरणा ठाव नाही. महाराज श्री विठ्ठलाला मोठ्या प्रेमाने सांगतायत की विठुराया, तुझ्या नामाची मला खरंच खूप आवड आहे रे. मी तुझ्या नामस्मरणात अक्षरशः वेडा झालेलो आहे. विठुराया, आम्ही तुझी वेडी लेकरं आहोत रे. विठुराया, तुला सोडून मी कुठेही जाणार नाही आहे. तुझं गाणं गात गात वारंवार तुझ्या पायांवर मस्तक ठेवायला मला खरंच खूप आवडतं रे. तुझं अखंड प्रेम आम्हाला लाभलं आहे आणि तुझ्या प्रेमाच्या विलक्षण सुखामुळे आम्हाला वैकुंठाचं सुखही नकोसं वाटतंय रे. ह्या राऊळात या क्षणी संतांचा मेळावा भरलेला आहे आणि त्या संत संगतीचं सुख तर अपरंपार आहे. महाराज अभंगाच्या शेवटी म्हणतात की विठ्ठला, तुझ्या चरणांची एकदा का आपण विसावलो ना की जन्म मरणाच्या फेऱ्या आपोआप संपतात. कारण आम्ही वेडे बघतो तुझेच तर होऊन जातो ना. या अभंगाच्या निमित्ताने तुकाराम महाराजांनी एक महत्त्वाचा नामासंबंधीचा विचार दिलेला आहे की भगवंतांचे भक्त भक्तीच्या तीव्र पातळीवर वेडे झालेले असतात. त्यांना नामाव्यतिरिक्त काहीही प्रियच नाही आहे. प्रत्यक्ष वैकुंठसुद्धा त्यांना या नामापुढे फिक्कं वाटतं.
म्हणून फक्त आपण आपल्या अंतरंगात जास्तीत जास्त डोकवायला हवं. बाह्य जगापासून आपण मनाने दूर जायला हवं. गोंदवलेकर महाराज म्हणतात की ज्या भगवंतांनी आपल्याला विद्या, पैसा, प्रकृती दिली आहे त्याला आपण कधीही विसरू नये. भगवंत हा सहज साध्य आहे, तो सुलभ साध्य नाही आहे, हे जरा लक्षात ठेवा. निसर्गाने आपल्याजवळ येते ते सहज आहे आणि म्हणून सहज साध्य याचा अर्थ फलाची अपेक्षा नसणं, कर्तव्याचा अभिमान नसणं, भगवंतानी आपल्याला ज्या स्थितीत ठेवलेलं आहे त्यात समाधान मानून त्याचा विसर पडू न देणं हे महत्त्वाचं आहे. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आहोत, हीच आपण भगवंतांचं होण्याची खूण आहे आणि याकरता सतत भगवंतांचं ध्यान करावं आणि मनातून आपले भगवंतांशी नातं जोडून ठेवावं. यासारखा दुसरा सुलभ उपायच